निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सकल कलांचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या चरणी साष्टांग दंडवत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा। पवनपुत्र तारक गणेश उत्सव मंडळ वरची गली तासगाव सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत। मनोरंजनाचा विडा उचलून अखंडितपणे सेवा देत असताना 30व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत असताना सहर्ष सादर करीत आहोत एक धमाल अशी विनोदी नाटिका। रील्सचा आला जमाना पण पोरांचे लग्न काय होईना। अर्थात म्हाताऱ्यांनी केला कहर आणि तरण्यांची फेल झाली लिव्हर। म्हाताऱ्यांनी केला कहर आणि तरण्यांची फेल झाली लिव्हर। आमच्या मंडळाचे अध्यक्ष सचिन दादा चव्हाण, उपाध्यक्ष आदित्य बाबा साठे, खजिनदार अवधूत जाधव, कार्याध्यक्ष सारंग पाटील आणि सर्व टीम। आमच्या नाटिकेचे लेखक आणि दिग्दर्शक निखिल हनुमंत चव्हाण आणि टीम। पात्र परिचय: सर्किट नानाच्या भूमिकेत गणेश शेंडे उर्फ माऊली, चंगळ्याच्या भूमिकेत निखिल चव्हाण, भोंगळ्याच्या भूमिकेत आदित्य बाबा साठे, केवडाच्या भूमिकेत सारंग पाटील, मोगरा मावशीच्या भूमिकेत अवधूत जाधव, डिजिटल बाबा कुणाल साठे, नारूच्या भूमिकेत अथर्व पाटील, सरप्राईज एंट्री यश भाट आणि शिव पाटील, लाईट इफेक्ट्स यश सूर्यवंशी। नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची जिद्द पवनपुत्र तारक गणेश उत्सव मंडळ वरची गली तासगाव। तर सादर करीत आहोत रील्सचा आला जमाना पण पोरांची लग्न काय होईना। अर्थात म्हाताऱ्यांनी केला कहर आणि तरण्यांची फेल झाली लिव्हर। म्हाताऱ्यांनी केला कहर आणि तरण्यांची फेल झाली लिव्हर। अहो 2 वर्ष पोरी बघण्यात घालवली तेव्हा कुठे रत्न हाताला लागलं। तुम्हाला बघायचंय तुम्हाला कसे नाना हे मी नाना आणि पिटविंदा नाना। नमस्कार मंडळी, मी हा या हॉटेल बोकुडवाडीचा मालक इचकाट नाना। पण सारं गाव मला म्हणतंय सर्किट नाना, म्हणून मी म्हणतोय नाना हे मी नाना आणि पिटविंदा नाना। आता तुम्ही म्हणचिला माझ्या हॉटेलचं नाव बोकुडवाडी का ठेवले, तर त्याच्या माग लय मोठा इतिहास आहे। आता इतिहास सांगत बसलो तर तुम्ही लगेच उठून जाचिला, कारण आजकाल इतिहास ऐकायला कुणाला वेळ आहे, ज्याला त्याला पांचाटच पाहिजे आणि तुम्ही बी त्यासाठीच आलाय, म्हणून मी पण विनोदात्मक सांगतो। मग ऐका तर, अहो मला 2 बोकडा आहे ती। अहो म्हणजे मला 2 बोकडावानी पोरं आहे ती, एक आहे चंगळ्या आणि एक आहे भोंगळ्या। अहो ह्यांना लहानपणापासून अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे। ह्यांची आई गेल्यापासून ह्यांची आई बी मीच आणि बा पण मीच आहे। आणि आमचं हॉटेल सगळं बोकडाच्या जीवावर चालतंय। दररोज 100चा लॉट असतोय। नाद करते काय, यायलाच लागतंय। हॉटेल बोकुडवाडी यायलाच लागतंय। वरची गल्ली सदाबंद बायपास टांगणीच्या बाबळी खाली अशी 100 टांगून दाखवायला लागतात। क्वालिटी आणि क्वांटिटी कोणाला बी विचारा, जाळ आणि धूर संकटच। क्वालिटी खायचं आणि क्वालिटीच हागायचं। नाद करते काय, यायलाच लागतंय खायला। नाना हे मी नाना आणि पिटविंदा नाना। सगळं मार्केट काढून टाकलंय, उगाच सगळं गाव मला सर्किट नाना म्हणत नाही। बरं चला, आमची गुणाची 2 बोकडं कुठं उदाळ्यात बघून येतो। हिंडलो मी गाव गाव लगीन जमत नाही, एकट्यान राहून आता मन हे रमत नाही। हे नवस करून पाहिले सारे देव पावला नाही, आयुष्याच्या वाटेला जोडीदार गावला नाही। आई बाप वैतागल गना गोत सार, शेजारी न म्हणती आम्हाला वळू सोडला सोडला सोडला। चांगला बोले। शोले पिक्चर मध्ये नाचताना बसंतीच्या पायात घुसत्या काच
आणि पब्लिक फिदा झालंय चंगळ्या बोंगळ्याचा बघून नाच. चंगळ्या बोले हा. अरे बाजारात किती जरी शेंगदाणा आलं तरी बदामाची किंमत कमी होत नसती. बोंगळ्या बोले. अरे चंगळ्या भावा तुझे लयच झाले हवा, आता तरी सोड की मावा. होय भावा, आता की नाही आपल्याला एखादी पाठ बघून उरकून टाकायला लागते, कारण तू बघल तेव्हा करत असतोस. अरे तुझ्या असल्या वागण्यानं आपला नाना बोकड समजून आपल्यालाच कापायचा. व्हायला का माझ्या बेता तोंडाला हळूहळू फेस यायला लागलाय. आवाज बंद व्हायच्यात बॅ करायला लागतंय. अरे म्हणजे लगीन करायला लागतंय. चल मग कॉलेज सुटायला टाइम झाले, पुलावर जाऊन थांबूया. एखादी पटली तर पटली. चंगळ्या बोले. होय होय चल. बोंगळ्या बोले. थोड़ी फुर्सत भी मेरे जा कभी बाहों को दीजिए, थोड़ी फुर्सत भी मेरे जा कभी बाहों को दीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए, वक्त बर्बाद न बिन बात की बातों में कीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए, आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. हा केवढा आहे मी केवढा, मला आवडतो घेवडा. बघून माझा नखरा भली भली मारत्यात चक्रा. माझी एक रील फाडते सगळ्यांची बिल. अहो मी एक नुसता व्हिडिओ टाकला की बका 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 मिलियनच्या वर लाईक येतात. अहो माझी एक रील बघितली की पोरं पाक हातरून इसकाटतात. हा या भागातली टॉपची क्वीन हाय मी क्वीन. माझी एक आदा खचून पादा. हा चुकलं. माझी एक आदा सगळे झाले फिदा, आणि अंगलट आलं की सगळ्यांना करते दादा. खोट्ट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. अय पप्पा की परी चल हो घरी. बघितलं का मंडळी, ही आजकालची पिढी ही अशी आहे. नाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा. आई बा म्हणतात आमची पोरं शाळेत कॉलेजात शिकायला गेल्यात, आणि ह्यांची पोरं कुठं तर माळावर बागेत पुलाखाली रील बनवत्यात. तुम्हाला सांगतो त्या रील बनवण्याच्या नावाखाली वेगळीच थेर चालू आहे ती. नाही आम्ही मान्य करतो की कलाकाराच्या कलेला वाव मिळाला पाहिजे, पण हे काय चाललंय, कलेच्या नावाखाली नको ती दाखवत बसत्यात. आई बापाची लाज आबरू वेशीला टांगत्यात, आणि ह्यांचं व्हिडिओ बघून बाकीचे पण बिघाडत्यात. ह्यांच्या असल्या गुणानं ह्यांची लग्न होईनात, आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा ह्या वधूवर सूचक मंडळाच्या एजंट लोकांनी घेतलाय. एकाच पुरीचा बायोडाटा 17 ठिकाणी फिरवत्यात. ह्यांची फाईलच तयार असत्या. दे 500 दे 1000 नुसतं पैसे उकळायची कामं आहे ती. एक बहादर तर असा होता, माझ्या यायला एका पुरगीचा बायोडाटा घेऊन आलता, माझ्या पोराच्या बी यायला तोच बायोडाटा घेऊन आलता. बेण्याला मी म्हंटले अरे पुरगी काय अमर व्हायच्या गोळ्या बिया खात्या काय, अजून काढतोच तसंच दिसतंय. एकीकडे पोराचे लग्न होत नाही ती म्हणून आई बाची बीपी शुगर वाढायला लागल्या, आणि एकीकडे पोर त्या डिप्रेशन मध्ये व्यसनाच्या हारी चालल्यात. आमची बोकडं डिप्रेशन मध्ये जायच्या आत त्यांना पाठी बघून दिल्या पाहिजे. नाना हे मी नाना आणि पेटविंदा नाना. रस प्यायला ये म्हणलं माय. तमन्नावर लय जीव हाय उन्हात माले घेऊन जाय. जानूडी तमन्नावर लय जीव हाय उन्हात माले घेऊन जाय. म्हणे मोगार माले काय म्हणस माय. रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय. सचिन रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय. रस प्यायला ये म्हणलं माय. हा माझा रस प्याला लय जण आहेत हौशी, आणि सारं गाव मला म्हणते मोगरा मावशी. 10 रुपये गलास विषय खलास. सगळ्या गावाला पाहिजे ते मी रस, पण माझ्या जीवनात काय उरला नाही रस. आता तुम्ही म्हणशीला असं का, त्याचं कारण म्हणजे माझी पोरगी केवढा. अहो 10 वर्ष नवस करून देवानं हिला माझ्या पदरात टाकली, तेवढ्यात आमच्या ह्यांची झोळी फाटली.
अहो म्हणजे आमचे हे रंगराव स्वर्गवासी झाले. रंगाचा पाक बेरंग झाला हो. साधं कूर सुद्धा करायला मिळालं नाही हो त्यांना. एवढं होऊन सुद्धा तिला कशाची कमी पडून दिली नाही. गावाला रस पाजून पाजून तिला लहानाची मोठी केली. हिचं लाड पुरवलं. आता ही गुण दाखवायला लागले. शाळा शिकाय सोडून 24 तास त्या मोबाईल मध्येच तोंड घालून बसत्या. बाहेर गेले की तीच आणि घरात आले की तीच. पार वैताग घेऊन गेलाय मला. आमचं तोंड काळ करायच्या आधी हिला पिवळी केली पाहिजे. आत्ताच जाते चौकातल्या डिजिटल बाबाकडे आणि बायोडाटा देऊन नाव नोंदणी करून येते. राम राम मंडळी, मी आहे डिजिटल बाबा. अहो लहानपणी शाळेत असल्यापासून मला जोड्या जुळवायची खूप आवड. म्हणून आता काढल्या सवड. म्हणून आता लग्नाच्या जोड्या जुळवतोय. तुमचं जुळवायचं असेल तर आजच संपर्क करा. जुळून येतील रेशीम गाठी. डिजिटल बाबा आहे फक्त तुमच्यासाठी. www.जुळवाजुळवी.com #डिजिटल बाबा. बाबा ओ बाबा ओ डिजिटल बाबा हाय का उलटला? या मावशी, तुम्ही लयच दिसताय हौशी. आज रसाचा गाणा इकडे कुठं आलाय? दुसरी शाखा काढायचा विचार आहे का? अरे मुडद्या, इथं माझी एक्सपायरी डेट जवळ आल्या आणि तू मॅन्युफॅक्चरिंग कर. अगं मावशे, आता एक्सपायर झालेल्या गाड्या सुद्धा रिपासिंग होत्यात आपल्याकडे. ते पण विथ मॉडिफाय. म्हणून मला वाटलं तू पण रिपासिंगला आल्यास का काय? अरे बाबा, पहिल्यासारखा पिकअप राहिला नाही आता. गाडी जरा रेस केली की लगेच क्लच प्लेटा उडत्यात. त्यामुळं माझं राहू दे आता. माझ्या पुरगीच बघ तेवढं. ही घे बायोडाटा आणि चांगलं स्थळ काढ. चांगलं म्हणजे कसलं स्थळ पाहिजे तुम्हाला? तुमची अपेक्षा काय आहे? लय काय नाहीत अपेक्षा. पोरग देखणं नसलं तरी चालेल, पण पोराला सरकारी नोकरी पाहिजे. 10 एकर शेती पाहिजे. पोरग एकुलतं एक असावं. एखादा बंगला आणि एखादी घरापुढं फॉर्च्युनर गाडी पाहिजे. पोरग पुण्याला पाहिजे. बस एवढंच. लय काय नको. आमच्या काय लय अपेक्षा नाहीत. अरे बापरे, लयच कमी अपेक्षा आहेत तुमच्या. पोरीला तुमच्या काय काय येते? हे बघा, पोरगी आमची लाडात वाढली, त्यामुळे ती शेतात काय जाणार नाही. तिला स्वयंपाक बनवायला येत नाही, पण रील मात्र भारी बनवते. अहो इंस्टाग्रामवर 1,00,000 फॉलोअर्स आहेत तिचं. बरं बरं, कळवतो तुम्हाला. काउंटरला 1000 रुपये जमा करून जावा. अहो कुठून सकाळ सकाळी उठून चड्डीत मुतून. अहो कुठून बाई, थेट उसातून उठून रस प्याला ये म्हणलं माय. खोट्या बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. नमस्कार, मी आहे हॉटेल बोकुडवाडीचा मालक सर्किट नाना. कुठं आहे तुमचा रस गाणा? माळावरच्या खाऊ गल्लीत हाय माझा घाना. एकदा पिऊन तर बघा, इचिला पुन्हा पुन्हा. ओ मावशी, ओ नाना, तुम्ही जरा थंड घ्या ना. बोलला बघा मधी शेंगदाणा. ओ नाना, कशाला आलाय ते सांगा ना. अरे आमची 2 बोकडे द्यायचे आहेत, घेतोस का? अहो काय नाना, माझा काय हेड्याचा धंदा आहे वय. अरे भांडगोळ्या, तेवढं कळतंय ना तुला, मग कशाला विचारतोयस? माणूस तुझ्याकडे स्थळासाठीच येते ना. नाना, काय दुसरं खातं काढताय काय आता? हे भांडगोळ्या, माझं नाही, माझ्या पोराचं खातं काढायचं आहे. असं वय, एक स्थळ आहे बघा इथं, ह्या मोगरा मावशीच्या पोरगीच. तुमचा बायोडाटा द्या. कुठल्या पोरासंग गुण जुळत्यात ते बघून सांगतो. केवढा हाय मी केवढा, भल्या भल्याना दाखवलाय मी एरवडा. अय्या, इथलं लोकेशन जरा मस्तच आहे. पटकन एक रील बनवते. तोंड हलवण्यापेक्षा कंबरच जास्त हलवते, म्हणजे लाईक्स आणि फॉलोअर्स पटकन वाढतील. तुम्हाला तर माहितीच आहे, आजकाल तोंड कोण बघतच नाही. कंबर हलवली की झालं, आलंच 1 मिलियन लाईक्स. जातो तर ऑलरेडी उशिरा आला. मोठी म्हणला मी कसले रे कमी, सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर, ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून
माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते आईला बोंगळ्या हिची कंबर आहे का ड्रेनेजचा चेंबर आहे? घेरा सेम टू सेम तसाच दिसतोय की. होय की लागा फिनिशिंग लेवल जोरात आहे. ओ शटअप, हु आर यू? जस्ट शटअप युअर माउथ यू ब्लेडी डॉंकी. अय सिंड्रेला, घरावरनं काय इंग्रजाचं इमान गेलतं काय? कुठं हायस ही माहिती आहे ना व? मराठी बोलायला लाज वाटत्या काय? हो यू शटअप. आजकाल इंग्रजी बोलायची फॅशन आहे. इंग्रजी बोलला तरच तुम्हाला वेल एज्युकेटेड समजलं जातं आणि मराठी बोलणाऱ्याला गावंडळ अडाणी समजलं जातं. अगं वा रे वा, वेल एज्युकेटेड म्हण. इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे, ती पण इंग्रजांनी आपल्यावर जबरदस्ती लादलेली. ती नाही आली म्हणून त्याच्यावर आपली पात्रता ठरत नाही. आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे, ती बोलण्यात कसली आली लाज? मराठी बोलण्यात लाज नाही तर गर्व बाळगा. उगाच तुमचा बोलण्याचा दर्जा वाढवण्यासाठी मराठी भाषेत इंग्रजी शब्द घुसवू नका. जर आपणच आपल्या भाषेशी छेडखानी केली तर मराठी भाषेतला मराठी हा शब्द सुद्धा शिल्लक राहणार नाही. आजकाल मोठ्या पदावर जाण्यासाठी इंग्रजी येणं कंपल्सरी आहे. होय ना, मग ती फक्त अभ्यासापुरती गरजे इतकीच वापरा. दैनंदिन जीवनात वापरून मराठी भाषेचा का काळा दाबताय? अहो, आपल्या या मराठी भाषेतून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा मिळतो, तो इंग्रजी भाषेतून मिळणार नाही. असं काय? बर, आजपासून मी मराठीतच बोलणार आणि रील्स पण मराठी गाण्यावरच करणार, ते पण आपली संस्कृती जपून. मग होऊन जाऊन दे एखादा मराठी ठसका. अहो शेठ, तुम्ही नादच केलाय. छोटं दुसरी करता मन धरणी, छोटं दुसरी करता मन धरणी. लाडाचं शेठ तुम्ही, गावाचं शेठ तुम्ही, मी तुमची लाडाची शेठानी. मी तुमची लाडाची शेठानी, मी तुमची लाडाची शेठानी. मी तुमची लाडाची शेठानी. अगे पप्पा की परी, कुठे चालली घरी? जरा थांब, आणल्या तुझ्यासाठी चट्टा मट्टा लावून कच्ची कैरी. चांगल्या बोले. ए माकडा, झालाय साधीच वाकडा, आता करीन तुझा नांगी तोडलेला खेकडा. मला द्यायला कैरी, मी काय तुला वाटते ऐरी गैरी? केवढा हाय मी केवढा, मला आवडतो फक्त घेवडा. अगं हे केवढा, मला तू लय आवडतीस. तुझी रील बघितल्याशिवाय मला झोपच लागत नाही. मी तुझा लय मोठा फॅन आहे बघ. मी तुझा चिमणा, तू माझी चिव. आणि चांगल्या बोले. एक कावळ्याच्या तोंडाच्या, मला प्रपोज करतोस वय? तुझी लायकी तर आहे का माझ्या बरोबर फिरायची? माझी लायकी काढतेस वय? तुला माहितीये का मी कोण आहे ते? हॉटेल बुकुडवाडी माहितीये का तुला? त्या हॉटेलचा मालक सर्किट नानाचं पोरग आहे मी. आत्ताच आमच्या बानं फॉर्च्युनर गाडी घेतल्या. नात करती काय? यायला लागतंय हॉटेल बुकुडवाडी. अय्या, काय सांगतोयस काय खरंच? हे मग आय लव्ह यू. चिमणा तू माझी जीव, कसं चांगल्या बोले पूर्ण मी तुझा चिमणा तू माझी भू. हांड्यावर हांडे सात, त्यावर ठेवली परात. आहे घातली रील स्टार केवढा, गेली कुठल्या घरात? धगधग होते माझ्या उरात, आता हिच्या सोबतच काढायची लग्नाची वरात. बोंगळ्या बोले. केवढा हाय मी केवढा, मला लय आवडतो घेवडा. अगं घेवडाच काय, तुझ्यासाठी मी बेवडा पण व्हाय तयार आहे. राजाराम बापूची शपथ, तू नुसती वय म्हण, आयुष्यभर दोघं मिळून रील बनवूया. आता तू माझं फक्त कोलॅबरेशन ऍक्सेप्ट कर, बघ मग आपल्या आयुष्याची रील कशी व्हायरल होत्या. बोंगळ्या बोले. अय्या खरंच? चल मग लगेचच रील बनवूया. नारू आहे मी नारू,
बघतोच कशी भेटत्या तुम्हाला पारू. नारू आग लावे म्हणतात मला. आता तुम्ही म्हणशीला हेच नाव आग लावे काय? अहो गावात चौकात घराघरात जी भांडणं लागत्यात त्याचं कारण फक्त मीच आहे. कारण मला कुणाचं सुख भगवतच नाही. गावात जरा जरी शांतता वाटली की मला करमतच नाही. सदान कदा पेटवा पिटवीच करत असतोय मी. याच त्याला आणि त्याचं याला सांगून आग लावल्याशिवाय माझ्या आतला किडा शांतच बसत नाही. बाहेरून स्थळाबद्दल चौकशीसाठी कोण आलं तर त्यांना पुलावरनच माघारी पाठवते. एकंदरीत काय, पुलावर आपला टोल नाकाच आहे. टोल भरा आणि पुढे सरा. माणूस एकदा आपल्यापाशी आला की लगीन मोडलं म्हणूनच समजा. कसं काढ दिशी. बरं आता जाऊन पुलावर थांबतो, नाहीतर चुकून एखादा बार उडायचा. हा नारू आहे मी नारू. बघतोच कशी भेटत्या पारू. हॉटेल बोकडवाडी आज वार्षिक किरवार. डायरेक्ट सकाळ सकाळी 10चा लॉट आहे. 20 स्टॉकला आहे. नाद करती काय? हॉटेल बोकडवाडी यायलाच लागते. हॉटेल बोकडवाडी. हॅलो सर्किट नाना बोलताय काय? अरे नाना हे मी नाना पिटविंदा नाना. अरे बोल की भांडगोळा. अहो नाना मी डिजिटल बाबा बोलतोय. तुमच्या पोराला एक स्थळ बघितलेलं, त्यातल्या एका पोराचं बरोबर गुंजळत्यात. ते तुमचं घर आणि मुलगा बघायला मुलीची आई येणार आहे. तेव्हा तयारीत राहा आणि माझ्या फीच तेवढं बघा. आईला आजची परिस्थिती बघता मला वाटत नाही यांची लग्न सहजासहजी होतील. तरी पण गळ टाकून बघूया. मासा गळाला लागला तर लागला. चला तयारीला लागूया. ओ भाऊ तुम्ही जरा सभ्य वाटताय. जरा एवढा पत्ता सांगताय काय? पत्ता होई सांगतो की. या इकडं. मी गावचा हिडीच आहे. बघू काय नाव आहे. अरा सर्किट नानाचा पत्ता आहे होई. मग झाकच जुळणी झाली की. का हो काय विषय आहे कळू दे की मला. आमच्या पोरगीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणजे असलं काय केलंय नानानं? अहो मुलीच्या स्थळाबद्दल आलोय. खरं सांगा काय विषय आहे? हे बघा मावशी, मुळात चौकशीसाठी तुम्ही माझ्यापाशी आलात. हे तुम्ही योग्य केलं. दुसऱ्या कुणाला माहिती विचारली असती तर तुमची फसवणूक झाली असती. सर्किट नाना हे आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे. जणू गावाचं आदर्श व्यक्तिमत्वच. अहो कुणाबद्दल तोंडातून वाईट शब्द येणार नाही, पण माणूस शिवीशिवाय पाणी पित नाही. काय सांगताय काय? पण नाना लय दिलदार माणूस आहे बघा. कशाचं म्हणजे कशाचं व्यसन नाही बघा. हा पण बायको मेल्यापासून आदन बदन तंबाखू खाते बघा. अहो काय सांगताय काय? अहो ती पण रोज नाही खात. बिडी वडली की मग खाते. बिडी पण वडत्यात? हा सारखी नाही. दारू लय झाली की वडत्यात. अरे देवा, दारू पण पित्यात? दररोज नाही, पण गांजा मारला की उतारा म्हणून दारू पित्यात. एवढंच बघा. बाकी नाना म्हणजे आमचं देव माणूसच आहे बघा. अरे माझ्या कर्मा. बरं पोरं तर चांगली आहे ती नव? अहो पोरं तर देवाच्या गुणाची आहे ती. अगदी बाच्या हातावरच हात मारलाय. नुसती बोकडावानी वाढल्यात. गावच्या म्हसोबाला सोडल्यागत दिवसभर फिरत असतात गावभर. म्हणून त्यांच्या बानं यांची गुण बघून हॉटेलचं नाव बी बोकडवाडीच ठेवले. आणि दररोज रील बनवत असतात. आज वार अमुक तमुक. आज 10 कापल्यात, उद्या 20 कापणार आहे. 100चा लॉट आणलाय. नात करते काय? यायलाच लागतंय. हॉटेल बोकडवाडी यायलाच लागतंय. भाऊ अगदी देवासारखं भेटला सा बघा. लय उपकार झालं तुमचं. नाहीतर माझ्या पुरीचं वाटोळ झालं असतं. चला येते मी. अरे नाना हे मी नाना पिटविंदा नाना. दिसमा आवळतीला गेला तरी पाहुणं का अजून येईना. कोणी काशी तर केली नाही ना. तशी गावात नग आहे ती पुलावरच बसलेले असतात डोमकावळ्या. पाहुण्यानं वेस वालांडली की लगेच झपाटलंच म्हणून समजा. साधा निवस सुद्धा ठेवून देत नाही ती. अहो आजकाल माणसांना कुणाचं चांगलं झालेलं आणि शुभ कार्य झालेलं बघवतच नाही. अहो यांच्या असल्या दुगल वागण्यामुळे चांगल्या मुलाचं वाटोळ व्हायले. एवढी देवाच्या गुणाची माझी पोरं जणू बेगड्याची पानच आहे ती. साधं सुपारीच्या खांडात सुद्धा व्यसन नाही त्यासनी. पैसा अडका सगळे व्यवस्थित आहे. येणाऱ्या पोरीला घर सोडायची सुद्धा गरज नाही. गाडी बंगला नोकर चाकर सगळं जिथल्या तिथं आहे. एवढं सगळं असताना पोरांना लग्नासाठी एवढं जाचायले. ही आत्ताची बिकट परिस्थिती आहे. घोर कलियुग आहे. खऱ्याची दुनियाच राहिली नाही. इथं फक्त खोटं बोलून वरचा दिखावा दाखवून फसवणाऱ्यांच चालतंय. रामकृष्ण हरी एवढं वय होऊन सुद्धा पोरं पुरी बसल्यात घरी. कधी वाजायची ह्यांची तुतारी. नाना हे मी नाना. ही काड्या लावणारे हराम करून नुसती घाव देत ह्यांचीच पेट होत नाना.
केवढा हाय मी केवढा, आता ऑनलाईनच मागवते घेवडा. बाई काय प्रकार, माझ्या एका इशाऱ्यावर सगळी पोरं माझ्या मागं घिरक्या घालत्यात, मला पाहिजेल ते आणून देत्यात, मी म्हणाल तिथं येत्यात. थांबा, लागलंच तुम्हाला मी एक नमुना दाखवते. आज रात्री माझा रिचार्ज संपणार आहे, त्यातल्या एका बकऱ्याला फोन लावून बॅलन्स मारायला होते. चंगळ्या बोले बोल की पिल्लू, कशी काय आठवण काढलीस? बाळा काय झालं राजा? अरे मला तुझी खूप आठवण येत आहे, तुझ्याशी खूप बोलू वाटत आहे. होय काय? मग बोल ना जानू, तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. कसं बोलणार राजा, थोड्या वेळात माझा रिचार्ज संपणार आहे आणि माझ्याकडे आता तेवढे पैसे पण नाहीत. जाऊ दे सोड, खूप बोलायचं होतं तुझ्याशी. माझ्या मनातील तुझ्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करणार होते, रात्रभर फक्त तुझ्यासोबतच बोलणार होते. पण जाऊ दे सोड, आज माझ्या नशिबात नाहीये तुझ्याशी बोलणं. बाय. बास का पिल्लू, अगं मी कशासाठी आहे, असं तुझं मन नाराज होऊ देणार नाही मी. 0 मिनिटात मारतो मी रिचार्ज. अय्या खरंच, थँक्यू बाबू. कसा आहे? दणका दणका दणका. थांबा, आता अजून एक सॅम्पल दाखवते. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. हा बोल की केवढा पिल्लू, काय म्हणतेस? ए माझ्या सोनू, कसा आहेस तू? मला की नाही तुझी खूप आठवण येते. खरंच काय? पोंगळ्या बोले मला पण की नाही तुझी लय म्हणजे लय आठवण येते पिल्लू. बरं ऐक ना, मी ना इथे मॉल मध्ये शॉपिंगला आलीये आणि माझे कार्ड ब्लॉक झाले आहे. मला एक 5,000 रुपये पाठव ना बाळा. बस एवढंच? अगं 5 काय 10 पाठवतो की. ही घे, पाठवलं बघ. थँक्यू पिल्लू, थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू सोना. इतनी खुशी बघितलं का मंडळी, कशी आहे माझी पावर? अहो आता फक्त 2च नमुने दाखवलेत, असे खूप गळ टाकलेत मी. केवढा आहे मी केवढा, माझ्या नादी लागल त्यो होतोय बेवडा. आम्ही प्रेमामध्ये पडलो या, अडलो या बिघडलो या, पडलो या बिघडलो या. आम्ही प्रेमामध्ये पडलो या बिघडलो या, हो साऱ्या दुनियेला विसरलो या, प्रेमामध्ये पडलो या. आम्ही प्रेमामध्ये पडलो या. आईला बोंगळ्या भावा, आज मी लय खुश आहे. होय काय? आईला मी पण आज लय खुश आहे. का रे, तू का खुश आहेस? अरे मी ना इकीच्या प्रेमात पडलोय. काय सांगतोस काय? मी पण इकीच्या प्रेमात पडलोय. ती ना रील स्टार आहे. आईला माझी पण आयटम रील स्टार आहे. ती ना पुई चौकात राहत्या. होय काय? माझी पण पुई चौकातच राहत्या. तिचं नाव ना केवढा आहे. आईला काय सांगतोस? माझ्या पण आयटमचं नाव केवढाच आहे. काय केवढा? ए भोंगळ्या, केवढा माझी आहे. माझी ती तुझी वहिनी आहे. ए तुझी नाही, ती माझा आत्यार आहे. तू तिला वहिनी म्हणायचं. तुझ्या बाने केलत, कंडक्याला कोण वहिनी म्हणाल का? ए चंगळ्या, नीट बोल तिला, नाहीतर टाईट करीन तुझ्या पुंगळ्या. ए भोंगळ्या, खीर बनवताना लागतोय खपली गहू आणि केवडाचा नाद सोड, नाहीतर तुझं करीन टक्कल मऊ. चंगळ्या बोले अरे चंगळ्या बोंगळ्या, सोड. अरे का भांडालाय? अरे इथं गावची भांडणं मी लावतोय आणि तुम्ही मी काडी लावायच्या आधीच पेटलायसा की. असलं काय झालंय तुम्हाला? अरे बघ की नारू, मी ज्या मुलीवर प्रेम करतोय त्याच मुलीवर ह्यो प्रेम करतोय. नाही नारू, मी ज्या मुलीवर प्रेम करतोय त्या मुलीवर ह्यो प्रेम करतोय. आईला अशी कोण लागून गेली ही अप्सरा? अरे ती लय मोठी रील स्टार आहे. रील स्टार? बर, पुढं? अरे ती पुई चौकात राहत्या. पुई चौकात? आणि तिचं नाव केवढा आहे. काय केवढा? होय, आणि मी तेच सांगतोय, माझा कंडका आहे त्यो आणि या बोंगळ्याची वहिनी आहे. ए ती माझा हत्यार आहे आणि तुझी वहिनी आहे. ए भुरट्यानो ग बसा. बोकडानो, ती तुमच्या दोघांची बी वहिनी आहे. काय?
होय, अरे ती सगळ्या गावाला लुबाडत्या आणि मी तिला लुबाडतोय. म्हणजे अरे तिला मी माझ्या जाळ्यात असं अडकवलंय की ती मला सोडायचा विचार सुद्धा करणार नाही. तुम्ही बसा दोघं म्हणत वहिनी वहिनी, मी जातो आणि करतो चैनी. समजने वाले को इशारा कॉपी. हा आला 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 डिजिटल बाबा आला. ये माई ये इकडं. ये माई तुझं कुणाशी पटत नाही, स्वयंपाक तुला करू वाटत नाही, टीव्ही पुढे बसलं की तू मात्र उठत नाही आणि हातातला मोबाईल काय तुझ्या सुटत नाही. बरोबर का चूक? तू घरच्यांवर लावते जीव पण तुझी करत नाही कुणी क्यू. बरोबर का चूक? माई तू खातेस माकडावानी, दिसतेस लाकडावानी, तू दिसायला काढी जशी बुजगावण्याला साडी. बरोबर का चूक? 2 टाइमच्या जागी 4 टाइम खाते पण तुझं तुलाच कळत नाही टमरेल घेऊन कुठं जाते. बरोबर का चूक? नवरा तुझा भाग्यवान, कीर्तिवान, गुणवान, कार्यवान, पण तुझ्या हातचं खाल्लं की लागते त्याला हागवान. बरोबर का चूक? घरामध्ये भांडणं असतात, किरकिऱ्या असतात, पण ही भांडणं मिटणार, किरकिऱ्या मिटणार. माई भांडणं सुरू झाली की तोंडामध्ये गुळाचा कडा ठेव, घरातल्या सगळ्या किरकिऱ्या मिटतील. हे डिजिटल बाबाचे बोल विहिरीपेक्षा खोल. मानलेस तर मोल, नाहीतर ठरणार माती मोल. या आता माई घाला तुमची आई. बरोबर का चूक? नाना मी नाना या डिजिटल बाबालाच पेटवतो नाना. अरे भांडगुळा जुळवतोयस का नुसतं माणसांना खेळवतोयस? का हो नाना काय झालं? अरे काय झालं म्हणजे नुसत्यात पोकळ बातम्या दिल्यास. स्थळ आले पाहुणे येणार आहे ती म्हणून. इथं माझं हॉटेल बंद ठेवून मी त्यांची वाट बघत बसलो. त्याच्या पायी माझा कापायचा वीज चालवा ठुकला. हॉटेल बंद आहे म्हणून माणसं दगड मारून गेली. केवढं मोठं नुकसान झालं माझं माहिती आहे का तुला भांडगुळा? अहो ना हे कसं काय शक्य आहे? पाहुण्यांना पुलापर्यंत मी सोडून आलतो की. माझ्या देखत पाहुणं घरच्या दिशेने गेलतो. हे बघ बाबा उगाच खोटं बोल नकोस, नाहीतर इथं तुला सोडीन बोकडा ग. अरे डिंचक बाबा धरू काय तुला? धरू धरू आ मला फसवायला चाललास वय? मोगरा म्हणतात मला मोगरा, भल्या भल्यांना घालायला लावलाय घागरा. अगे मावशे काय झालं? अरे तू पाठवलेल्या स्थळाबद्दल सगळी माहिती काढून आले मी. 1 नंबरची भुरटी आणि बंडलबाज माणसं आहे ती. अगं मावशे तुला कोणी सांगितलं? अरे मी पूल वालांडल्यावर मला भला मोठा एक देव माणूस गाठ पडला. त्यानं माझं डोळं उघडलं बघ, म्हणून मी लक्षा लगेच परत आले. नाहीतर माझ्या पुरीचं वाटोळ झालं असतं. देव माणूस नाव सांग त्याचं. नारूभाव आग लावे, माणसाच्या रूपात देवच जणू. ह्यो कळीचा नारद आहे वय, तरी मला वाटलेलंच पाणी पुलाखालीच मुरलंय. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? अहो तो आमच्या गावातला डोम कावळाच आहे. निवदावरच टपून बसलेला असतोय. कधी कोण पाहुणा येतोय आणि त्याला खोटं सांगून माघारी पाठवतोय. यासाठीच बसलेला असतोय पुलावर. खोटं सांगून कितीतरी जणांची लग्न मोडल्यात आणि घरं उद्ध्वस्त केल्यात. अगं मावशे नाना गावातला प्रतिष्ठित व्यक्ती आहे. वरनं जरी कडू बोलत असला तरी आतनं साप मनाचा माणूस आहे. आणि तशी त्यांची पोरं पण गुणाची आहे ती. आणि तू असं एका भुरट्या माणसाचं ऐकून चांगलं स्थळ डावलंस वय. आजकाल मुलीचे आई वडील वरवरच्या खोट्या दिखाव्याला बोलून मुलीला मोठ्या घरात देतात. त्याच मुलीचा हुंड्यापायी छळ केला जातो, तिच्यावर मारहाण केली जाते. थोडक्यात सांगायचं तर तिचा पुण्यातील वैष्णवी हगवणे होतो. नाना ओ नाना बाहेर काढायला लागतोय तुमच्या ठेवणीतला पाना. अरे भांडगुळ्यानो काय झालंय असं बोंबलायला? अहो नाना एका पोरगीने केलंय आम्हा दोघांना उत्ताना. अरे नीट सांगशील का काय झाले? अहो नाना एका पोरगीनं आम्हाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडले आणि तिसऱ्या संघच पळून गेल्या. अरे कोण आहे ती टिंगाणी? अहो ती लय मोठी रील स्टार आहे. केवढा नाव आहे तिचं? अरे दांड्यानो माझ्या पोरगीला नाव ठेवा लागलाय सवय. माझी केवढा म्हणजे लाजाळूचं झाडच जणू. तुझ्या लाजाळूच्या झाडानं मिठायचं सोडून गावाला लुटायचं सुरू केलंय. म्हणजे असं झालं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. हो नाना उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. तुमच्या जिबीला काय हाड? और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. नारू आहे मी नारू, घेऊन आलो तुमची पारू. कसा आहे दणका, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, सगळ्यांची पेटवायची होळी आणि त्यावर भाजायची आपली पोळी. असं काम हा या नारूचं. अगं केवढा काय करून आल्यास हे? आई मला माफ कर, मी लग्न केले नारूशी. ये भगवान क्या जुलूम है. मी आहे केवढा आणि हाच माझा घेवडा. विसरून जा आता मला. बाय. ओ नाना काय कामाचा तुमच्या ठेवणीतला पाना. केवढा गेली तोंडावर पायतान हाणून कानाना. आता बसतो आम्ही बोंबलत ठाणाना. चंगळ्या बोले बोंगळ्या बोले फुर. चंगळ्या आता आपण काय करायचं? आपण वी तूने दिल के रखी वो संग मेरे, ओ दिल
चलाई छुरिया तुझको तुझको तरसना आया न देखी मेरी मजबूरिया न देखी मेरी मजबूरिया असू दे पोरांनो असू दे तुम्ही मला सून नाही आणली तरी मी तुम्हाला आई आणतो ना असं का बघताय माझ्याकडं नक्की मनात काय आहे तुमच्या सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात लव करावं वाटतंय आता म्हातारपणात लव करावं वाटतंय आता म्हातारपणात भरतीला